या मेकअपचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल आणि ही जी साडी आहे ना ही मी सासूबाईंसाठी घेतली. आता माझ्याकडे पहिलाच एक ब्लाऊज होता तोच मी यावरती मॅच केला. मेकअप व्हिडिओ तर बनवली पण सगळं आवरेपर्यंत वगैरे 2-3 तास माझे त्यातच गेले होते आणि आज ना आमच्याकडे शेंगा फोडायचं काम चाललं होतं आणि अभिचं असं होतं की मीच सगळ्या शेंगा फोडल्यात म्हणून. आता ह्या फोडलेल्या शेंगा पाहून मला असं वाटलं की चला याचं काहीतरी आपण बनवूयात. तर शेंगदाणे मी इथे भाजत घातले आणि इकडे हा आहे सेंद्रिय गूळ. मला ना असलाच गूळ खायला आवडतो, याची टेस्ट एकदम भारी लागते. शेंगदाणे भाजून घेतले आणि आज म्हटलं चला गुडदाणी बनवूयात. साखरेची गुडदाणी मी बनवली आहे पण आज पहिल्यांदाच गुळाची ट्राय करते, कशी होणार ते मला पण माहिती नाही. थोडीशी साल काढून घेतले शेंगदाण्याचे, त्याला व्यवस्थित पाकडून वगैरे घेतलं. कढईत थोडंसं तूप घातलं आणि जो गूळ मी खिसून घेतलाय ना तो सगळा यामध्ये घालून घेतला. पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळे याचा पाक कसा बनतो हे पण मला माहिती नव्हतं, पण 2-4 मिनिट व्यवस्थित त्याला हलवल्यानंतर मी सगळे शेंगदाणे यामध्ये घालून घेतले. सगळे म्हणजे सगळे बसलेच नाहीत, गूळ कमी झाला त्यामुळे जेवढे बसले तेवढे शेंगदाणे घातले. त्यानंतर मी ते काढून घेतलं, व्यवस्थित त्याला सेट केलं आणि गरम गरम आहे तोपर्यंतच कट केलं. म्हटलं नंतर तर होणारच नाही, पण एकदम परफेक्ट गुडदाणी आपली तयार झाली होती. आणि हा ना चॉपिंग बोर्ड मी काल नवीनच आणलाय, पण माझ्या बोर्डची पहिल्या मला सवय झालेली, हे थोडंसं अवघडल्यासारखं वाटायला लागलंय. स्वयंपाक बनवण्याआधी म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे करून घेऊया. आणि हा जो धूप आहे ना तो आता माझा खूप जास्त फेवरेट झालाय. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि अभिचं सध्या असं चाललंय की सारखा त्याला अभ्यास करायचा आहे. आम्ही अजिबात फोर्स करत नाही त्याला अभ्यास करण्यासाठी, पण रात्री सुद्धा झोपेत तो स्पेलिंगच चावळत बसतो. असाच होता दिवस. चला बाय.